19 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद राष्ट्रवादी सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार आहे। सशक्त व समृद्ध समाज निर्मितीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राखी भेटीसाठी भाऊ येतोय भेटीला उपक्रम मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, विधवा, परित्यक्ता महिला व अपंग महिला यांच्याकरिता विमा सुरक्षा कवचाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रमुख उपस्थिती जयंत पाटील, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य, अनिल बाबू देशमुख, माजी गृहमंत्री, रोहिणीताई खडसे, प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र राज्य, माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे, माजी आमदार भैयासाहेब तिडके, संतोषदादा कोरपे, अध्यक्ष जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक अकोला, मेहबूब शेख, प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र राज्य, संग्रामदादा गावंडे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विमा सुरक्षा कवचाची राखी भेट देण्यात येणार आहे। आयोजक सम्राट डोंगरदिवे, प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य, स्थळ लाल शाळा, शिवाजीनगर, मूर्तिजापूर। प्रेमदास दामू त्रिभुवन बहुजन समाज पार्टी जिल्हा कोषाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर यांच्या अथक परिश्रमाने तसेच लोकसहभागातून आणि सर्व बहुजन समाज यांच्या सहभागातून भव्य दिव्य असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणीच्या कामाला वेग आलाय। ग्राम बोरसर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे बहुजन समाज पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष प्रेमदास दामू त्रिभुवन व गावातील तमाम बहुजनांच्या अथक परिश्रमाने गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात येत आहे। या स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, बिरसा मुंडा, माननीय काशीरामजी या सर्व महापुरुषांचे पुतळे उभारले जाणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकमध्ये सर्व महापुरुषांचा सन्मान करण्यासाठी व तसेच महापुरुषांचे विचार, त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी केलेल्या क्रांतीची आणि दिलेल्या बलिदानाची माहिती सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी बोरसर ग्रामवासियांनी व प्रेमदास त्रिभुवन यांनी जनतेसमोर आदर्श निर्माण केलेला आहे। महापुरुषांचे विचार, आचार, लोक चळवळ, त्याग आणि बलिदान, त्यांनी आपल्या विचारातून घडविलेला भारत हे तरुण पिढीसाठी प्रेरणा देणारा संदेश असेल। त्यांनी केलेल्या सामाजिक चळवळीचे हे स्मारक केंद्र ठरणार आहे। संपूर्ण बहुजन समाजातील लोकांनी अभिमानाने भरून जावं असे हे भव्य दिव्य व अलौकिक स्मारक उभारणीच्या कामाला आता गती निर्माण झाली आहे। युद्ध पातळीवर स्मारकाचे बांधकाम करण्यात आले आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगरमधून दिलीप परघट यांची रिपोर्ट।